आय नो, मी आधीच सॉरी म्हणते तुम्हाला. मी पोस्ट नाही करू शकते बरेच ब्लॉग्स जे माझ्याकडे ऑलरेडी वाय एम आय लुकिंग देअर. सो सीन असं झालं की आय हॅव चेंज्ड माय डिव्हाइस, माय फोन, आणि फर्स्ट टाइम एव्हर मी आयफोन यूज करते आहे. सो मला थोडंसं प्लेसमेंटसाठी किंवा बघण्यासाठी थोडा प्रॉब्लेम होतो. आय विल गेट यूज टू इट. दिस इज माय फर्स्ट व्लॉग विच आय एम शूटिंग ऑन आयफोन. पण आता माझ्याकडे जे काय कॉन्टेंट आहे ते माझ्या आधीच्या जिवलग फोनमध्ये शूट केलेलं. सो आय डू हॅव अ लॉट ऑफ कॉन्टेंट आणि मी आता ते पोस्ट करणार आहे. आणि हो, आय ट्राय टू बी कन्सिस्टंट, कारण बऱ्याच गोष्टी झालेल्या बिकॉज सो बऱ्याच गोष्टी झालेल्या ज्याच्यामुळे मला एडिट करायला किंवा शूट करायला जमत नव्हतं. सो शूट मी बऱ्यापैकी केलं आहे. सो आय डू हॅव अ लॉट ऑफ कॉन्टेंट विथ मी, पण त्याला एडिट करणं, सॉर्ट करणं ह्याच्यामध्ये खूप वेळ गेला. सो आत्ताचा जो व्लॉग आहे तो तुम्ही एन्जॉय करा. तो व्लॉग आहे माझ्या बाबांचा 60th बर्थडे. सो यू डू एन्जॉय. तोपर्यंत मी दुसरा व्लॉग एडिट करते. सो हिअर यू गो. आणि अगेन मनापासून सॉरी. आय ट्राय माय लेवल बेस्ट टू कीप एडिटिंग अँड पोस्टिंग. द थिंग इज बाकीच्या गोष्टी पण चालू आहेत त्यामुळे वेळ नाही मिळत एडिटिंगसाठी. बट दॅट इज नॉट द रिझन विच आय कॅन गिव्ह यू. बट आय कॅन ट्राय माय लेवल बेस्ट टू गिव्ह अँड पोस्ट, टू गिव्ह माय बेस्ट अँड पोस्ट. अँड बऱ्याच काही गोष्टी आहेत ज्या झाल्या आहेत इन अ गुड वे, त्या पण मला तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत. सो स्टे ट्यून्ड. फन व्लॉग्स, एक्साइटिंग व्लॉग्स आता येणार आहेत तुमच्यासाठी. सो नमस्कार, मी काश्मीरा. लेट्स गेट इन टू इट. हॅपी बर्थडे. येस, हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे बाबा. हॅपी बर्थडे. बॅग द्या. 7 hours ऑफ जर्नी करून आलेले आहेत. हॅपी बर्थडे. काहीतरी आहे वाटतं त्याच्यामध्ये गिफ्ट. हो, गेस करा. मला तर टेबल टेनिसची गेस तर करा. हे मी राजगिरा लाडू मे बी. बाबा सिरियसली गेस करा, जेन्युइनली. पण मला कदाचित टेबल टेनिसचे बॉल्स पण असू शकतात. करेक्ट. किंवा वॉच असू शकतं, वॉच किंवा सेंटची बॉटल असू शकते, है ना. अरे मोटोरोला एज. अरे कशाला एवढं कॉस्टली? माहिती तरी आहे का? हो, मोटोरोला एज माहिती मला. Oh my God. केअरफुल. ते ओपन करावं लागेल मागून. हे मागून फ्लिप त्याचा. फ्लिप तो सेम परफ्यूम आहे ना.
अशा पद्धतीने हा अतिशय सेक्सी कलर, माय गॉड. 50 मेगापिक्सल. अरे काय यार, हे मला तुम्ही फिल्म लाईन मध्ये पाठवणार बहुतेक. अदरवाईज काय आहे. तुमच्या हाताने कवर घाला. जबरदस्त आहे. पण आता हा घेऊन बसायचा नाही आहे, रात्रभर झोपायचंय. बरोबर आहे, नाही न्यायचा असतो एवढा. आजपासून संकल्प केलेला आहे. आजपासून संकल्प आहे. सो इट्स मोटोरोला, हा मोटोरोला नंबर 1 कंपनी इन द वर्ल्ड. नमस्कार, मी कश्मीरा. आज आहे काय ग शाण्यांनो. लेट मी बी कॅमेरा रेडी. बर बी कॅमेरा रेडी. अरे एवढं फ्लिकर का होतंय हे कळत नाहीये लाईट. हाय साक्षी. हॅलो. हा चांगली दिसतीये. कमेंट डाऊन. नाही प्लीज. साक्षी लुक्स ब्युटिफुल. कमेंट डाऊन. सो सिच्युएशन अशी आहे की आज आहे माझ्या बाबांचा 60th बर्थडे. सो ते पण कमेंट डाऊन करा, हॅपी बर्थडे बाबा 60th असं म्हणून. अँड शावर युअर लव. सो आता आम्ही काय केलं, आता बरंच काय काय झालं आहे सेटअप आणि मग त्यांना ओवाळणार. आपण वाट बघतोय आत्याची अँड मामांची अँड अनिकेत दादा अँड रोहिलची, बिकॉज त्यांना अजून यायला वेळ जातोय. आय डोंट नो माझे केस कसे दिसतात, बट या ठीक आहे. एनिवे आई इज युअर. बिर्याणी मागवलेली आहे, व्हेज अँड नॉनव्हेज बोथ. आणि आत्या इज कमिंग विथ द केक. अनिकेत दादानी बनवला ॲज युजल. आर्यानी हे जे फुगे आहेत आणि केळी घेऊन येताना यावे यावे यावे. हो, आणि दीपक काका अँड दिशा अँड राही. हाय एव्हरीवन. हाय हाय. सगळ्याजणी आलेल्या आहेत. मी 60 वर्ष झाले, मी फार गंभीर आहे. हिनी पण कलर केले ना आता. राइट. बाबा हैप्पी बर्थडे बाबा. कहना चाहता हूँ भाइयों, क्या आप मेरा साथ दोगे? बोलो दोगे. बोलो दोगे. सो आता अशी सिच्युएशन आहे. आपण अजूनही आत्याची वाट बघतोय आणि केक बिस्लरी उधर जाओ. अच्छा आले ते. सो अशी सिच्युएशन आहे. अँडी आणि आता खूप भूक लागली आहे, तर आयुषला आता खाली पाठवलं आहे टू गेट बिर्याणी, कारण त्या बिर्याणीवाल्याला माहिती नाही तो कुठे आहे, म्हणजे त्याला कुठे यायचं आहे. सो बिचारा आशू खाली गेला आहे. त्याला केळी आणायला सांगितलेत कारण मला भूक लागली. तो दुसरा केक इज हिअर. अत्तू इज हिअर. इथेच ठेवूया का? हाय अत्तू. खणाचा घातलेस की काय? बेटी मामा या. आरामात आरामात. ऑल ओके. दुखतंय. आता प्रोग्राम असा आहे की पहिले ओवाळणार विथ 61 दियार्स फॉर द काय म्हणतात त्याला, पॉझिटिव्हिटी. ओके, फॉर मोर इयर्स टू कम इन. लिव्ह लॉंग.
माहितीये. ताई एडिट आलेला आहे रेकॉर्ड. एडिट गुलाबी साडी आणि मला दे ना, चालेल मला. आत्याने दिले. रोहितचे दे ना आजी तू तिला दे. मी नाही म्हटलं पाहिजे. मला ते मला दे चटणीचा. नाही खा. नको मला बाउंडी नको. नाही घे तू बाउंडी खा. ताईचं फेवरेट आहे. एक ठेव. वेगळ्या खाली गेलं. लट्टा पट्टा चला पॅन कमी कर. साडी आणि लाली लाल दिसते मी भारी माझा फोटो माझा काय टाई दे बस मस्करी करावी तर हिने. आलीत का? 2 राहिलेली नाटवंत, बाकी सगळी तर आहेत. हाँ आज पहली बार सब है. हाँ सब के सब है भाई. लास्ट टाइम कौन नहीं था गणपति के टाइम? मोनू दीदी एंड रोहिल भी नहीं था. ये थी गणपति की नाही नव्हती हिला मला माहिती काय झालेलं. अरे हाँ तुम्ही दोघी आले. तू नव्हती आलेली. तू व्हाईट कलरचा हिनी घातलेला ना. हाँ तुझा व्हाईट कलरचा हिनी पिंक. नमस्कार, मी कश्मीरा. नमस्कार, मी कश्मीरा. मी देणार बातमी. आणि माझ्या भावांचा बर्थडे 60th. आमच्या सो हॅपी बर्थडे बाबा. हॅपी बर्थडे बाबा. आणि ही आहे आपली कश्मीरा, आमची ब्युटी. ही आहे कांसो. मी आहे उन्हाळी. आणि तेव्हा ही काम करते. माय गॉड शी हॅज गिव्हन दिस स्टेटमेंट जे माझ्या तोंडात ती कधी नाही बोललेली. म्हणजे शी बिलीव्स दॅट मी काम करते. अश्रू दाखव तुझे. आता नाही येत आहेत, आटलेत. काय वाटतंय? तुझा मोठा मुलगा 60 वर्षाचा झालाय. खूप आनंद आहे. आणि ईश्वर कृपेन आता त्याला खूप छान मस्त ते सगळे. तू अजून हळूहळू बोलते जसं मी जवळ जवळ येते तसं. अरे हां, माझा मोठा मुलगा 60 वर्षाचा झाला. त्याचा खूप मला आता छान आनंद होतो. आता त्याचं ह्याच्या पुढं त्याचे सगळं सुख समाधान सगळं शांती व्यवस्थित राहावी हीच माझी परमेश्वर आहे. ओके थँक्स. सगळ्यांना सुखी ठेवा. तुम्ही छान असता. छान वाटतंय म्हणून घेतलं. हे आपला 9 पडा 600 सेट आहे पूर्ण. कोणाला कशी जाते? फुट वेअर इज युअर बॅग? वेअर इज युअर बॅग? ते घेऊन येते. आणि मोनू मध्ये तू बसतीये. तू खरं जाते? ठीक है बाय. टेक केयर. जूलॉजी करके आना अच्छे प्राणी लेके आना और बहुत ही काळजी लेना उनकी. ठीक है. तेरे को मेरे पे गुस्सा है? नहीं. तेरे को मैं दोपहर को बोली काम करने को तो मतलब चालू नहीं था. चालू नहीं चालू. अच्छा ब्लिंक हो रहा है वो. बता ना. नहीं मैंने सुबह काम किया था तो मेरे को ऐसा लगा कि देखो पता नहीं कि मैंने सुबह काम किया. अरे तूने जब सुबह काम किया ना तब मैंने एक्चुअली मैं जल्दी उठी थी ना. तो मैं जल्दी उठी थी. मम्मी जल्दी उठी थी तो उसकी वजह से मेरा नींद पूरा नहीं हुआ था. तो पूरा नहीं हुआ था. ओके तो पूरा नहीं हुआ था. तो फिर मैं तू सोई थी ना तब तक 12 बजे तक.
10 बजे मेरे को उठी हूँ एक मैं, डाउट है वैसे। तो मैं उसके पहले उठी हूँ। मेरे को एक डाउट है, मेरे पे मत डाल भाई। तो फिर मुझे ये स्क्रीन लैग क्यों हो रहा है इधर? पर वो इन रियल लाइफ लैग वो तो मेरे को पता है। वो छोटू है ना ये। बाय, टेक केयर, बाय बाय थैंक्स फॉर कमिंग। चार लग गए नहीं उधर था। हाय, हैप्पी बर्थडे। थँक्यू. नको ना घाबरव, नको ना घाबरू. नमस्कार. नमस्कार, मी गावचा काका. नाही, मुलींचा काका. गावचा काका. तू टायटल विसरतोय तुझा. इथे दम दे हा काका, दम दे. असं स्ट्रिक्ट दिस असं. नमस्कार. Yes. आज आम्ही एकत्र सगळे गुजर आणि बुटेकर परिवार हे काश्मीराच्या वडिलांचा 60वा वाढदिवस म्हणजे 61व्या वर्षात त्यांचं पदार्पण झालं आहे. म्हणजे आमचा सख्खा मोठा भाऊ, त्यानिमित्ताने आम्ही जमलेले आहोत. बोलायचं झालं तर बरंच काही बोलण्यासारखं आहे. असं आहे तर जेवायला काश्मीराने आम्हाला व्हेज नॉनव्हेज बिर्याणी आहे, अनिकेतनी बनवलेला केक आहे, आणि स्वीट डिश म्हणून चेतनाने मोदक बनवलेले आहेत. आणि मस्त आम्ही आता मजा करणार आहोत. असं शनिवार आहे उद्या, सगळं वीकेंड, रविवार मजा आहे. धन्यवाद. काय वाटतं? एनी मेसेज? अरे बापरे. भाऊ बद्दल ना 3 जनरेशन साथ में. मी दिसतोय कसं? बघ, अच्छा. भाऊ बद्दल बोलावं तेवढं कमीच आहे. भाऊचा स्वभाव तर सर्वांना माहितीच आहे, पण लहानपण कोणीतरी बसायला बॅकग्राऊंडला आवाज आहे. आज भाऊचा 60वा वाढदिवस ना. बघता तर 60 वर्ष झाली कशी कळलीच नाहीत. पण अजून पण असं वाटत नाही की 60 वर्षाचा भाऊ किंवा आम्ही त्याच्या मागोमाग आम्ही अजून तसेच वाटतोय. आज मी आहे तो का भाऊमुळेच. कारण का ते ह्याला नेलं कुणाला? तुलाच ना. का म्हणलं सर्व्हिसला ते करायची नाही म्हणून निघून त्याला आठवत नाही. रोह्याला पाठवलेलं चला बसाया या चला. आणि मी मायनर होतो तिकडे सांगितलं तुमचं मायनर आहात तुम्हीच. आम्ही आपलं बॅग उचलून परत आलो. भाऊ म्हणतो नाही असं कसं. माझ्या भावाने मला रात्रीच त्यांनी लगेच तो हिंगोलीहून एक ड्रायव्हर होता ट्रकवाला MSG वाला, त्याच्याकडे बसवलं. तर मी पण आज तिथेच रिक्षा झालो. हां मग तसाच मी केलं. मग परत तो माझा आला मला तिथंच सर्व्हिसला. त्याची आठवणी आहे त्याच्या. हां लहानपणापासून आमचं खूप सगळं काय. तो यायचा, मी आणि अमोल अभ्यास करायचो. तुम्ही अभ्यास करायचा. तो येणार म्हणून अभ्यास पुस्तक घेऊन बसायचो. तो गल्लीतनं आला पुस्तक काढा. त्याचा धाक होता, दरारा होता, पण ते आमचे चांगले आहे. अमोलचं चांगलं उदाहरण आहे. अमोल तरी जड लागला, एक विषयात नापास झाला अमोल. हे नाही चालणार. 35% पण विचारत नाही, सगळे विषय घेऊन बसा. अमोल माझ्याकडे बघतोय, त्याला सगळे विषय घेऊन बसवला आणि रिझल्ट लागला. जो विषयात नापास झालेला तो विषय सुटला, बाकी सगळे विषय क्लिअर. मग मार्च ऑक्टोबर करत दरवर्षी एक एक विषय करत. आणि अप्पा आता शेवटचा फॉर्म भरायचा आहे. नेक्स्ट इयर हे चेंज होतं आहे, सिलेबस चेंज होतो आहे. अप्पा आपलाच आहे शाळेमध्ये. आणि त्याचं म्हणजे तो जेव्हा एक्झाममध्ये जायचा ना, एक्झाम हॉलमध्ये जायला, त्याला बघून सगळेजण असे मुलं उठायचे, उभे राहायचे.
किंवा त्याची हाईट बॉडी व्यवस्थित अशी पर्सनॅलिटी चांगली असते, त्यांना सुपरवायझर वगैरे आला अशा पद्धतीने. मग लास्ट जेव्हा रिझल्ट लागला तेव्हा आम्ही सोबत गेलो होतो. दुवाड सरांनी आम्हाला बोलवलं, तुमच्या भावानी शाळेचं नाव राखलं, 40 पैकी एकटा पास झाला. व्हेरी गुड. नेहमी कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये आम्हाला नेहमी ताई आणि भाऊचीच एक्झाम्पल द्यायचे, तुमचे भाऊ कसे, तुमची बहीण कशी. आम्ही काही त्यांच्यासारखे बनलो नाहीच, पण आज जे काही आहोत ते त्यांच्यामुळेच. बट तुमचा पण स्वभाव जो आहे तो बेस्ट आहे. इट हॅज, म्हणजे प्रत्येक नाण्याचे 2 बाजू असतात आणि सगळ्यांकडे म्हणजे कोणी गुड किंवा बॅड नसतं, कोणी ब्लॅक किंवा व्हाईट नसतं, ग्रे, सगळे ग्रे असतात. प्रत्येकजण आपापल्या जागेत योग्य असतात. पण आणि तुम्ही पण आतापर्यंत एकत्र आहात ती मोठी गोष्ट. पण त्यांना लहानपणापासून नाही. आता तुझं बोलायचं असेल तर बोल रे, बोल. अश्रू, बाबा म्हणतात की अश्रू आले ना डोळे साफ होतात, मन हलकं होतं. ज्या वेळेला माझा जीव काय म्हटलं असेल पण ते चांगल्यासाठी होते मला कळत नव्हतं त्यावेळेला. आला खाल्ला पण नाही, तसंच गाडीत बसून पाठवलं मला त्यावेळेला वाटत होतं. पण आता त्याच्यामुळं ते लाईनीला लागले सगळे. म्हणजे भाऊ 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 भीती भय, तरी पण ते चांगल्यासाठी होतं आणि त्यानं सगळं चांगलं. त्याचे मित्र रोयाला होतो ना, मी रोयाला, त्याचे मित्र माझा भाऊ, त्यांच्यासोबत ते एंगेजमेंट राहिलं. भाऊचे मित्र होते सुधीर रोडे आणि रांगरे म्हणून, त्यांच्यासोबत मस्तपैकी त्यांच्या रोज पार्ट्या म्हणून किंवा रोज त्यांचं. पण त्यांच्या लहान मी राजेश भाऊ ना, पण तिथे 1.5 वर्ष 2 वर्ष 1 वर्ष तिथे काढलं. नंतर मग पनवेलला काढलं एंगेज म्हणून. पण सगळ्या त्यातून भाऊचंच होतं. भाऊ अगोदर तिथूनच गेला होता, भाऊने IIT केलं होतं, तिथूनच पास झालं. त्यामुळे त्याच्या ओळखी, त्याचे रिलेशन्स हे सगळ्या ठिकाणी उपयोगी पडले. त्यांनी पण खूप मेहनत केली, खूप कष्ट केले त्यांनी आमच्यासाठी. रिलायन्सचा जॉब सोडला. हो, रिलायन्सचा जॉब नाही, IPCLचा जॉब सोडला त्यांनी. काय पडले हल्लीच्या काळामध्ये असं मिळत नाही काय. त्यांचं कसं होईल हे त्यानं त्यावेळेला बघितलं म्हणून तो केला. आणि त्यावेळेला म्हणजे खूप पण नाही, आमची काय ती बंधूची परिस्थिती सगळं, कुटुंबाची जबाबदारी, लहानपण घरात मोठा, तेवढाच आचरण पण होता. आता म्हणते तो तर पहिल्यांदा आई वगैरे ते बिटाळ बसायचं ना महिन्याला, ते बसायचं ना कावळा शिवला. हा काय करायचा, हा यायचा आणि आईला शिवायचा आणि सगळ्या कपड्यांना सगळ्या शिवायचा. हो. एक दिवस तर रात्री ते आमच्या ते गोरेगावचं तळ आहे, त्या तळ्याच्या हौदावर पैस लागली ती 12 वाजता म्हणून त्या हौदावर जाऊन बसायचं. आम्ही गेलो होता, पोचलो. अरे बापरे, तिथे एवढं भीती वाटते ना बघितलं तरी. आता ढेरीबाज पण, आचरण पण आणि आपली कौटुंबाची जबाबदारी पार पडणार आमचं समोर. आता तुम्ही त्याला त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी पण तेवढे प्रेज आणि ब्लेसिंग्स आणि प्रे करा, अगदी हेल्थसाठी पण आणि एव्हरीथिंग. एक मिनिट, अगदी तसं बघायला गेलं तर मी काही गोष्टी गोरेगावपासून मी ह्यांच्या सगळ्यांमध्ये लहान, बरोबर आहे. शाळेमध्ये तसं मी खूप पण शाळेमध्ये खरोखर मगाशी आप्पांनी सांगितल्याप्रमाणे ताईचं आणि भाऊचं उदाहरण आम्हाला पहिले द्यायचे. आता तुमचे मोठे भाऊ कसे आहे काय. बरं, भाऊ व्हॉलीबॉल आणि टेबल टेनिस हे दोन्ही गेम अतिशय चांगले खेळायचा, बरोबर. तर टेबल टेनिसच्या नंतर तो 11वी-12वीला असताना टेबल टेनिसच्या मॅचेस उर्दू शाळेमध्ये होत्या, बरोबर ना आपा. तेव्हा तो फायनल आणि 101 रुपयाचं बक्षीस तेव्हा त्याला पाकिट मिळालेलं. मला आठवतं आहे की सगळे
सगळे मित्र त्याच्याकडे पार्टीसाठी जमत होते. मी आणि दादा तिथे डॉक्टर आणि डॉक्टरचं आडनाव नाही माहिती, पण डॉक्टर आणि भाऊचं फायनल मॅच तिथे झाली उर्दू शाळेमध्ये. आणि ते पाकिट त्यांनी माझ्याजवळ दिलं. अरे अमोल पहिला घरी जा. तर ते हे पाकिट तेव्हा 101 रुपये 40 वर्षापूर्वी, म्हणजे खूप मोठी रक्कम होती ती. तो एक किस्सा आहे. शाळेमध्ये आपल्या आप्पाचाच असा एक किस्सा होता, शांबाई शेठचा विनय आणि ज्याचं काहीतरी झालेलं मला आठवतं आहे. राजू चौगुले आणि भाऊ शाळेमध्ये आलेली, तेवढी दहशत पण त्याची खूप असायची. दुसरी गोष्ट आणि तो आप्पानी पोहायचा किस्सा तर सांगितला. आता मी हे पाठवतोय, पानवाल्याला ऑर्डर दिली आहे, पान बनवतोय. कोण घेऊन येणार आहे? नाही झाली की तो कॉल करेल मला, मग मी घेऊन येईन. कदाचित 20 पानं सांगितले व्यवस्थित. व्हेरी गुड है ना. माझा मोठा मुलगा आणि आम्ही असे स्ट्रॉंग राहणार आहोत. आम्ही कधी म्हातारे होणार नाहीये. येस. काय बोलची ती कशी? असं बोलल्यानंतर काय बोलू मी पुढे? मग तुम्ही तसंच बोलायचं. ओके डन. कळलं. एंड सबका मैसेज है तुमको कि तुमको 11 बजे सोने का है. आज का दिन छोड़ के जरी आज भी सो सकते हैं. मैं 10 9 19 12ला झोपा मॅक्स, पण बजावून ठेवलंय. शिस्त लावायची तुम्ही. दे आर वरीड अँड दे केअर अबाउट यू. ओके. त्यांना ते पटलंच नाही की तुम्ही 2 days असं झोपले नाहीत आणि मग तुम्ही असं सकाळी उठून कधी 9 ते 5 वाजता उठून चालवली गाडी. सो दॅट्स नॉट राईट. सो यू नीड टू टेक केअर ऑफ युअर सेल्फ. ऑल राईट. हो काय? हो मी ठरलंय आता. गुड. नक्कीच. तर कधीपर्यंत देईल पान? 20 मिनिटं तर लागतील. एका पानाला 2 मिनिटं तर लागतील बनवायला. तुम्ही अर्धा तासापूर्वी दिलाय ना. आता तुझ्याशी बोलताना एकदा विचारा त्याला. हा मग सांगितले त्याला. एक 5 मिनिटांनी फोन करा त्याला. हो. दीपक तू कोणती नेणार आहेस? नॉनव्हेज व्हेज? कुठली खाणार बिर्याणी तुम्ही घरी घेऊन जायला? चिक्स. आले ना. चिल काम डाऊन. आजी थंड घे. काम डाऊन. आजी बर्फ ठेव डोक्यावर. बरोबर. या आणून ठेवती. जास्त चिल झाली नाही. फ्रीज मधून बाहेर काढायची गरज नाही. तू कधी मोठा होणार सांग? Oh my God, I don't have anything to say on it. काय निकेत दादा यार, what is this? कधी घेणार मनावर? पार्टी वेटी तो बोलतो मी भलतच काय बोलतो. आम्ही तर तेच बोलतोय. हा ना. नाही तर उद्या लगेच बोलाल टाका मंडप. कसला पार्टीसाठी ना. ठीक आहे. बिकूचा मंडप. जागेवर बसा. कोणी काढला? काका बस ना. काकाने पण तुम्हाला पप्पी दिलेली आहे. गाईज अगं ए भाई तिकडे तुटेल ते. सॉरी गाइस. खाली बस. ती दिसत नाही. हेलो गाइस, वेलकम बॅक टू माय काश्मीरास. काय? हेलो गाइस, वेलकम बॅक टू नमस्कार मी काश्मीरा चॅनल. चॅनल बोल. सबस्क्राइब and do follow and do share and बस comment नाही. comment सबस्क्राईब and no sorry cut काय म्हणाली काकी? काय नाही काय बोल ग. एंटरटेनिंग कॉन्टेंट देते तुम्हाला. पान अहम गोष्ट ऑफ गुजर अँड उतेकर परिवार आफ्टर डिनर
आम्हाला पान लागतं आणि आम्ही असे मोठे फॅन आहोत. मसाला पान असतं ते. वी आर नॉट अ फॅन. पहिलं वर्ष पदार्पण. येस, आता खरं तारुण्य सुरू झालंय. मनसोक्त जगा. आतापर्यंत लोक मला 45 समजायचे, 45चे. आता त्यांना कळलं की अरे हा तर 60चा आहे. So what? You don't do 60. काय करतो? अच्छा खाल्लेलं. Fun time. अप्पा काका या. आणि काय बोलू? जय महाराज. हॅपी बर्थडे. आता सर्वात यंग कोण आहे? बर्थडे बॉय. बर्थडे बॉय तुम्ही घडणार. सगळ्यात यंग कोण आहे? तुम्ही या. आणि आजपासून शांत राहा. झोपायचं वेळेवर, जेवायचं वेळेवर, नाश्ता वेळेवर करायचा आणि ऐकायचं थोडं काय सांगतात. फायदा 11च्या झोपायचं, ऐकत जा. आपोआप पसरवू नको. नमस्कार, मी कश्मीरा. चॅनल डू फॉलो, डू शेअर, बस कमेंट